आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह, म्हणजेच माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. बघा, म्हणजे माझ्यावरती कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि माझी सेन्सिटिव्हिटी किंवा मी किती सेन्सिटिव्ह असायला पाहिजे किंवा मी कोणत्या गोष्टींसाठी सेन्सिटिव्ह असायला पाहिजे याची माहिती, किंवा मी कोणत्या गोष्टींचा संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे याच्याविषयी आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. पहा, इथे तुम्हाला काही इन्सिडेंट दिलेले आहेत. बघा, काही घटना प्रसंग दिलेले आहेत. बघा, इथे फर्स्ट ह्याच्यामध्ये बड्डे पार्टी चालू आहे. पहा, बड्डे पार्टीमध्ये काय केलं आहे, इट वॉज दीपिकाज बड्डे. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हर फ्रेंड टू हर हाऊस. व्हेन हर फ्रेंड्स केम शी पुट ऑन म्युझिक ॲट अ लाऊड व्हॉल्यूम अँड ऑल ऑफ देम बिगॅन टू डान्स अँड हॅव फन. म्हणजे दीपिकाचा बड्डे आहे, वाढदिवस आहे. तिने सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करून घरी बोलवलेलं आहे आणि मोठ्याने गाणी लावलेली आहेत, म्युझिक चालू आहे आणि ते सगळे एन्जॉय करतायत. सेकंड इन्सिडेंट बघा इकडे. सेकंड तुम्हाला हे बघा, हर नेबर वॉज अ एल्डर पर्सन. ही सफरिंग फ्रॉम हाय ब्लड प्रेशर. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. म्हणजे त्या दीपिकाच्या शेजारी आहेत एक आजोबा राहतात. त्या आजोबांना खूप त्रास होतोय. जो आता शेजारी राहतात म्हणजे दीपिकाच्या घरातल्या म्युझिकचा व्हॉल्यूम जो हाय आहे तो त्यांना ऐकू येणार आणि त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना हाय बीपीचा त्रास आहे. त्याच्यामुळे त्यांना ते टॉलरेट होत नाही आहे, त्यांना सहन होत नाही आहे तो आवाज. त्यांना ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. मग आता काय झालेलं आहे की त्यांना खूप त्रास होत असल्यामुळे त्यांना हे म्युझिक सहन होत नाही आहे. थर्ड बघा, ही आस्क्ड दीपिका टू टर्न डाऊन द व्हॉल्यूम. दीपिका रिअलाइज्ड दॅट ही वॉज सफरिंग बिकॉज ऑफ द लाऊड म्युझिक. शी टर्न डाऊन द व्हॉल्यूम ॲट वन्स. म्हणजे दीपिकाला समजलेलं आहे की आपण एवढा आवाज वाढवल्यामुळे आपल्या शेजारच्या आजोबांना त्रास होतो, त्यांना छातीमध्ये धडधडतं आहे, कारण त्यांना व्हॉल्यूम हा सहन होत नाही. तुम्ही पण बघा, एखादा हे असेल हळदीचा वगैरे प्रोग्राम असतात किंवा कोणते अजून फंक्शन्स असतात तेव्हा मोठ्याने म्युझिक लावलं जातं, तेव्हा बघा आपल्यासुद्धा म्हणजे नॉर्मल माणसाचं सुद्धा छातीत धडधडतं. मग ज्यांना बीपी किंवा याचा त्रास आहे त्यांना जास्त त्रास होतो आणि तिला हे समजलेलं आहे दीपिकाला आणि तिने काय केलेलं आहे, आवाज कमी केलेला आहे. ही झाली एक घटना. पुढे तुम्हाला अजून एक इन्सिडेंट दिलेला आहे. बघा, अजून एक प्रसंग घटना सांगितलेली आहे. इथे दोन पिक्चर पहा, पिक्चर नीट ऑब्झर्व करा आणि तुम्हाला काय दिलं ह्याच्याविषयी माहिती घेऊया. राहुल्स ग्रँडमदर यूज टू वेट फॉर हिम टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. वेन ही रिटर्न शी वुड गिव्ह हिम समथिंग टू ईट. शी आस्क हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन इन द स्कूल दॅट डे. ॲज द राहुल ही couldn't wait to finish eating and watch cartoon on TV. Grandmother felt very bad that Rahul didn't talk to her properly. When Rahul's parents noticed that, they also felt bad about it. One day Rahul's father explained to him how his behavior hurt his grandmother. Rahul realized his mistake. From them onward he began to talk to his grandmother lovingly. म्हणजे राहुल हा एक मुलगा आहे जो त्याची आजी, बघा तुमच्या घरात पण आजी असेल तर तुमची वाट बघत असते की कधी येईल हा घरी, किंवा तुम्हाला काहीतरी खाऊ करून ठेवते, तुम्हाला आल्यावरती तुम्हाला विचारते शाळेतून काय झालं, पण तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला पटकन खेळायला जायचं असतं, बरोबर. मग अशा वेळेला तुमच्या आजी आजोबांना वाईट वाटणं साहजिक आहे. त्यांना तुमच्याविषयी प्रेम असतं आणि ते घरातून बाहेर पडत नसतात कुठे. त्यामुळे त्यांना काय वाटतं की माझ्या नातवंडांनी किंवा नातीने माझ्याशी जरा गप्पा माराव्या, शाळेत काय झालं मला सांगावं आणि आपण जरा थोडंसं 5-10 मिनिटं त्यांच्याशी छान बोललो, त्यांना खूप छान वाटतं. तसंच हा राहुलच्या आजीला सुद्धा वाटायचं की ह्याने येऊन मला सांगावं, ती विचारायची. पण राहुल काय करायचा, एकदाचं त्याचा खाऊ खायचा आणि टी व्ही समोर कार्टून खेळत बसायचा. त्याच्यामुळे आजीला खूप वाईट वाटायचं, आजी खूप उदास असायची. मग आईबाबांनी त्याला समजावून सांगितलं की हे तुझं वागणं आजीला ह्याचं खूप वाईट वाटतंय, तू जे वागतोयस ते. मग राहुलला त्याची चूक समजली. मग पुढल्या वेळेला तो शाळेतून आल्यावरती बघा त्याने काय केलेलं आहे, तो शाळेतून आल्यावरती आधीचा राहुल बघा टी व्ही समोर बसायचा, ही आजी इथे बघते की माझ्याशी हा बोलत नाही. पण नंतर जेव्हा आईवडिलांनी त्याला सांगितलं आईबाबांनी, तेव्हा त्यांनी काय केलं, आल्या पहिला आजीजवळ गेलेला आहे, गप्पा मारलेल्या आहेत आणि याच्यामुळे आजीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वागण्यामध्ये असा छोटासा बदल करून पाहिलात तर तुमच्या आजी आजोबांना सुद्धा छान वाटेल.
कॅन यू टेल, डिस्कस बोथ द अबाव इन्सिडेंट इन क्लास. हे वरील दोन्ही चर्चा आहेत, जे घटना आहेत या क्लासमध्ये तुम्ही डिस्कस करायच्या आहेत. बघा काय होईल डिस्कस. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक, त्यांनी त्यांच्या चुका कशा सुधारल्या. तर तिने आवाज वॉल्यूम कमी केला आणि ह्याने सुद्धा आलेल्या आजीला वेळ दिलेला आहे. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक झालं. आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन युअर होम ऑर नेबरहुड, तुमच्या घरात किंवा शेजारी असे वृद्ध व्यक्ती राहतात का, आजी आजोबा. व्हॉट हेल्प कॅन यू ऑफर टू देम, तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत कराल तुमच्या घरातल्या आजी आजोबांना किंवा शेजारच्या आजी आजोबांना. तर बघा शेजारचे आजी आजोबा असतील, त्यांना त्यांच्या घरात कोण लहान नसेल, एखादी वस्तू त्यांना आणून हवी असेल तर तुम्ही ते नेऊन देऊ शकता. किंवा त्यांना कोणत्या तरी ठिकाणी जायचं आहे देवळात वगैरे, तर तुम्ही त्यांना हात धरून घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही हेल्प करू शकता. किंवा त्यांच्याशी 5 मिनटं बोलत जरी बसलात तरीसुद्धा त्यांना खूप मदत होते. हेच तुमच्या घरातल्या आजी आजोबांसोबत सुद्धा करायचं आहे की आल्यावरती घरातून त्यांची विचारपूस करायची. आजीची तब्येत कशी आहे, आजोबा तब्येत कशी आहे, किंवा काय केलं दिवसभर तुम्ही, किंवा तुमच्या शाळेतल्या गप्पा गोष्टी सांगू शकता. याच्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. वी ऑल आयदर लिव्हिंग विथ ऑर वन रिलेटेड टू ओल्ड पीपल. दे लव अस अँड पॅम्पर अस. हाऊएव्हर दे कॅनॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस. they often need small tasks done for them like fetching medicine or other product from the market, removing things from lofts or threading needles. If we carry out this task for them, it is of great help to them. If the TV or music played loudly, it can be very disturbing for them. As such times we must lower the volume. म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला किंवा घरात जे वृद्ध व्यक्ती असतात, आजी आजोबा असतात, ते आपल्यावरती खूप प्रेम करतात, आपले लाड करतात. मात्र त्यांच्या वयानुसार त्यांना धावपळ करता येत नाही. तुमच्यासोबत ते खेळू शकत नाहीत. वरतून लॉफ्टवरून एखादी वस्तू उंचावरून काढू शकत नाहीत. सोयीमध्ये दोरा होऊ शकत नाहीत. त्यांची ही छोटी छोटी कामं जर आपण करून दिली तर त्यांना खूप आनंद होतो. तसेच आपण घरामध्ये असताना टी व्हीचा आवाज खूप मोठा केला त्यांना अस्वस्थ होऊ शकतो. वयानुसार त्यांना ते सहन होत नाही. अशा वेळेला आपण आपल्याला जेवढा टी व्हीचा आवाज हवे तेवढा शक्य कमी करून आवाज बघायचा आहे. ग्रँडपॅरेंट्स आर ऑफन ॲट होम ऑल डे. Their only pastime is talking to their children and grandchildren. They are curious about what their grandchildren do at school all day. They have great affections for us. They feel happy when we speak to them lovingly. म्हणजे त्यांना टाईमपास कोणता असतो, त्यांचा दिवसभर विरंगुळा काय, तर मुलांची किंवा नातवंडांची गप्पा मारणे, त्यांची चौकशी करणे, त्यांचं कौतुक करणे किंवा त्यांना दिवस कसा गेला ह्याच्याविषयी चौकशी करून त्यांच्याशी गप्पा मारत बसणे, हाच त्यांचा विरंगुळा असतो. आणि आपण पण त्यांच्या बोलण्याला जर प्रेमाने प्रतिसाद दिला त्यांना खूप आनंद होतो. आपण सुद्धा दिवसभरात काय अगदी फार वेळ नाही 15 मिनटं आजी आजोबांसोबत बसलात बोललात तर त्यांना दिवस पण त्यांचा खूप छान जातो की माझा नातू किंवा माझी नात माझ्याशी खूप छान पद्धतीने बोललेली आहे 15 मिनटं दिवसातले, तरीसुद्धा त्यांना खूप ते छान वाटतं. बघा तुम्ही एकदा प्रयोग करून तुमच्या घरात आजी आजोबा असतील तर दिवसातून 15 मिनटं त्यांच्या आजी कशी आहेस, तुझं काही काम आहे का, तुला काय मदत हवे का, मोजून 15 मिनटं गप्पा मारल्या तर त्यांना खूप आनंद वाटतो आणि त्यांचा पूर्ण दिवस छान जातो. Can you tell if someone at home or in neighborhood is suffering from an illness, what should we do? म्हणजे तुमच्या घरात किंवा आजूबाजूला जर नातेवाईक असतील तर तुम्ही काय कराल. पुट टिक इन फ्रंट ऑफ स्टेटमेंट यू ॲग्री अँड पुट क्रॉस इन फ्रंट ऑफ दोज यू डिसॲग्री विथ. पुढे म्हणजे जे स्टेटमेंट दिलेत त्याला तुम्ही ॲग्री असाल तर टिक करायची, डिसॲग्री असाल तर क्रॉस करायचं. फर्स्ट आहे वी शुड व्हिजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ऑड अवर. म्हणजे आजारी माणसाला उठसूट कोणत्याही वेळेला भेटायला जायचं का, तर नाही, हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यांच्या झोपेच्या वेळा त्यांच्या डिस्टर्ब करायच्या नाहीत, कधीही भेटायला जायचं नाही, तर ठराविक वेळेतच जायचं. द पेशंट शुड बी गिवन मेडिसिन ॲट अ प्रॉपर टाईम. येस, आजारी माणसाला वेळेवरती औषधं दिली पाहिजेत, टिक. द पेशंट शुड बी ऑफर्ड फ्राईड फूड. पेशंटला तळलेले पदार्थ खायला द्यायचे का, नाही, कधीच नाही. द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत. बघा, म्हणजे द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस. आजारी माणूस असेल तर त्याला अनावश्यक सल्ले देऊ नयेत, हे बरोबर आहे. अनावश्यक सल्ले देऊ नयेत हे बरोबर आहे.
अनावश्यक सल्ले देऊ नयेत अजिबात. त्यांना गरज असेल तरच ॲडवाईस द्यायचा आहे. द पेशंट मस्ट बी गिवन मील ॲट राईट टाईम. येस, त्यांना वेळच्या वेळी जेवायला दिलं पाहिजे. टिक. वन कॅन वॉच टी व्ही ॲट लाऊड व्हॉल्यूम इन द पेशंट रूम. रॉंग. पेशंटच्या रूममध्ये मोठ्या आवाजात टी व्ही पाहायचा नाही आहे. टी व्ही पाहणं हे चुकीचं आहे. द पेशंट मस्ट बी बाथ ओनली ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्याने आंघोळ घालावी. म्हणजे जर आजारी असेल, झोपून असेल तर डॉक्टरांना विचारूनच त्यांना आंघोळ घालावी. आजारी माणसाला आंघोळच काय, कोणतीही गोष्ट डॉक्टरांना विचारूनच करावी. व्हेन द पेशंट इज बेटर मेडिसिन शुड बी स्टॉप्ड इमिजिएटली विदाउट कन्सल्टिंग द डॉक्टर. पेशंट बरा झाला की औषधं बंद करायची तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय नाही, तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय त्याची कोणतीही औषधं कधीही बंद करायची नाही आहेत. बघा, हे आपण टिक केलेलं आहे आणि क्रॉससुद्धा केलेलं आहे. पुढे तुम्हाला काय सांगितलं आहे पहा. वी ऑल विश फॉर पेशंट टू गेट वेल सून. For this, we should follow the doctor's advice and take care accordingly. After giving first aid for injuries, the patient must be taken straight to hospital or a primary health care. Do not depend on talismans, amulets and incantation. Consult the doctor on time. म्हणजे आजारी माणूस लवकर बरा व्हावा असे सगळ्यांना वाटते. थोड्या काही आजार असेल आपण त्याला दवाखान्यात नेतो, लगेच आरोग्य केंद्रात जातो, पण गंडे दोरे, ताईत, अंगारे धुपारे, बघा टॅलिस्मन म्हणजे गंडे दोरे वगैरे बांधतात ते, असं इनकॅन्सेस म्हणजे अंगारे धुपारे, तांत्रिक मांत्रिक हे करायची गरज नाही. त्यांना डॉक्टरांकडेच न्यायचं आहे. या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत. हे बघा 3 नवीन वर्ड आलेले आहेत तुम्हाला इथे तुमच्या पाहण्यामध्ये. टॅलिस्मन, एम्युलेट्स, इनकॅन्टेशन हे 3 नवीन वर्ड आलेले आहेत. गंडे दोरे, ताईत, अंगारी धुपारे, तांत्रिक मांत्रिक असा ह्याचा सगळ्याचा अर्थ होतो. बघा पुढे आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स पीपल विथ स्पेशल नीड्स. म्हणजे विशेष गरज असलेल्या व्यक्तींची काळजी घ्यावी ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. विशेष गरज असलेल्या व्यक्ती म्हणजे कोणत्या आपण बघितलेलं आहे, फिजिकली हँडिकॅप असतात, जे अपंगत्व आहे काहीतरी, त्यांना म्हणतात विशेष गरजा असणारे स्पेशल नीड्स पीपल. Some people have physical handicaps because of illness or accident, or they may be born with them. They suffer many unconsciousness and much discomfort at public place. That is why they are in need of special service and assistance. म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींविषयी माझी जबाबदारी काय आहे, तर काही अपघातामुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मताच एखादे त्यांच्यामध्ये अपंगत्व असतं आणि त्यांना त्याच्यामुळे काय वाटतं, त्यांच्यामध्ये गैरसोय होते त्यांची आणि लोकांच्यात वावरताना त्यांना थोडंसं कुठेतरी असं न्यूनगंड असल्यासारखं वाटतं. पण अशा लोकांना विशेष सुविधा देण्याची गरज असते, त्यांना विशेष सुविधांची गरज असते, त्यांना म्हणजे स्पेशल नीड. बघा आता काय कराल. डू यू नो you have been successful in eradicating polio in our country. Eradicating म्हणजे हद्दपार किंवा बाहेर काढून टाकलेला आहे आपण पोलिओला आपल्या कंट्रीच्या. The World Health Organization has praised India for this achievement since the campaign against polio was carried out with dedication over many years. The disease was eradicated म्हणजे हद्दपार केलेला आहे आपण पोलिओला. कशामध्ये आपण मोहीम लावलेली आहे, चालू केलेली आहे, याच्यामुळे भारतामध्ये आपण पोलिओला एकदम हद्दपार भारताच्या बाहेर घालवलेलं आहे. ही 2 बूंद जिंदगी की आपण किती पोलिओची कॅम्पेन बघितलेले आहेत बरोबर. व्हॉट इज द फ्रेज 2 बूंद जिंदगी की रिलेटेड टू. हे वाक्य कशा संदर्भात आहे, तर हे वाक्य पोलिओच्या संदर्भात आहे. म्हणजे पोलिओला आपण गावोगावी शहरामध्ये सुद्धा घरोघरी लोक जाऊन लहान मुलांना पोलिओचे डोस देत होते, जेणेकरून कुणालाही भविष्यात पोलिओ होऊ नये. आणि ह्या मोहिमेमुळे आपला भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. पहा, डू यू नो मध्ये एक दिलेला आहे, अ रोबोट टेकिंग केअर ऑफ पेशंट. नाउ डे इन मॅनी हॉस्पिटल अब्रॉड रोबोट आर यूज टू सर्व्हिस and aid of patient, which is fun to have robot work for you, or will it be boring?
विथ नो अदर ह्युमन बीइंग प्रेझेंट. म्हणजे इथे बघा काही देशामध्ये परदेशामध्ये आता हॉस्पिटलमध्ये माणसांची सेवा करण्यासाठी रोबोटचा वापर केलेला आहे. तुम्हाला कसं वाटेल रोबोटकडून सेवा करून घ्यायला, की तुम्हाला कंटाळा येईल, हे प्रत्येकावर डिपेंड आहे. आपल्याला नवीन नवीन रोबोट मस्त वाटेल की अरे ही सगळी कामं करतोय, कशी मजा वाटेल, पण हळूहळू कंटाळा येईल की बोलत पण नाही काय तो आपल्यासोबत आपल्यासारखा, असं सुद्धा होऊ शकतं. डिवाइड ऑल द स्टुडंट इन क्लास into two groups. Blindfolds the student group A but not those in big group B. Pair of each student from group A with a student from group B. Each pair will be go for the classroom to the main gate of the student. On reaching the gate, remove the blindfold. Now blindfold the student from group B. Return to the classroom in the same pair. मुलांचा वर्गातील गट करायचा आहे. अ गटातील मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे आणि ब गटातील मुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधायची नाही आहे. दोन भाग केले, अ मध्ये पट्टी बांधली, ब्लाइंड फोल्ड केले, प मध्ये पट्टी बांधली नाही. आणि आता दोन गटातली एक मुलींची एकत्र करून जोडी करायची आहे. एक म्हणजे अ मधला एक घ्यायचा, ब मधला एक घ्यायचा. अ मधला आहे तो ब्लाइंड फोल्ड केलेला, ब मधला ब्लाइंड फोल्ड नसलेला. आणि प्रत्येक जोडी वर्गापासून शाळेच्या मुख्य दरवाजापर्यंत जाईल. तिथे पोचल्यावरती अ गटातील मुलीच्या डोळ्यावरची पट्टी सोडायची आणि ती ब गटातील मुलीच्या डोळ्यावरती बांधायची आणि दोघांनी परत यायचं. समजलं? आता हे एवढं केल्यावरती काय होईल? व्हॉट डिफिकल्टी डिड यू फेस व्हाईल वॉकिंग ब्लाइंडफोल्ड. म्हणजे जाताना एका मुलीच्या डोळ्यावरती पट्टी होती, येताना दुसऱ्या मुलीच्या डोळ्यावर पट्टी होती आणि दोघांनी धरून हात शाळेच्या गेटपर्यंत जायचं आणि तिथून परत यायचं आहे. काय डिफिकल्टी येईल? तर ज्याच्या डोळ्यावर पट्टी बांधले त्याला नीट दिसणार नाही. मग ज्याच्या डोळ्यावर पट्टी नाही आहे तो त्याला व्यवस्थितपणे घेऊन येईल, पण त्यांच्या चालण्याचा स्पीड कमी होणार आहे. कॅन यू वॉक युअर नॉर्मल स्पीड व्हाईल ब्लाइंडफोल्ड. बांधलेली असणं पट्टी नॉर्मल चालू शकता का? तर अजिबात नाही, तुम्ही नॉर्मली चालू शकत नाही. तुम्हाला बाजूला मित्रमैत्रिणी जी आहे तिचा आधार घेऊनच तुम्हाला चालायला लागणार आहे. व्हेन नॉट ब्लाइंडफोल्ड डिड यू वेट फॉर अ ब्लाइंडफोल्ड क्लासमेट ऑर लिव्ह देअर बिहाइंड. म्हणजे तुमच्या डोळ्यावरती पट्टी नसताना तुम्ही तुमच्या जोडीतील मुलामुलीसाठी थांबत होतात की त्याला मागे टाकत होतात? तर आपण काय करतो, ज्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे त्याला सुद्धा आपण सोबत घेऊन जाणार आणि सोबत घेऊन येणार, कारण ते आपले मित्रमैत्रिणी आहेत. इफ युअर पार्टनर लिव्ह यू बिहाइंड हाऊ वुड यू फील. म्हणजे जर तुम्हाला ज्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेला जर असं सोडून जर दुसरी मुलगा पुढे गेला तर त्या पट्टी बांधलेल्या मुलाला वाईट वाटेल की नाही? आता बघा हे असं का सांगितलंय, कारण ज्याच्या डोळ्यावरती पट्टी होती त्याला काहीच दिसत नव्हतं, पण त्याला पट्टी काढल्यावर दिसत होतं. पण काही लोक अशी आहेत की ज्यांना आयुष्यभर अशीच डोळ्यावर पट्टी असल्यासारखंच दिसतं, म्हणजे पूर्णपणे त्यांच्या डोळ्यासमोर अंधार असतो. यांना अशा लोकांना आपण म्हणतो ब्लाइंड पर्सन. तुम्हाला 5 मिनिटं अंधळी कोशिंबीर खेळता तेव्हा तुम्हाला डोळ्यावर पट्टी बांधली की कसं तरी होतं, बरोबर? पण आयुष्यभर ज्यांना दिसत नाही त्यांना काय वाटत असेल बघा. यू मे हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन विथ अ व्हाईट केन वॉकिंग अलॉंग द स्ट्रीट. ब्लाइंड people can walk about in public place freely with the help of white cane. In some building the floor numbers on lift are written in braille that helps the blind people to go to any floor they wish without help. A blind person can also be vote secretly like other citizen because of braille sign on voting machine. बघा इथे काय सांगितलं तुम्हाला की रस्त्यावरून जाताना तुम्ही एखादा ब्लाइंड पर्सन असेल त्याच्या हातामध्ये पांढरी स्टिक बघता की नाही, व्हाईट केन बघता ना त्याला चालताना, त्याला ती मदत करते. त्या केनमुळे त्याला पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा चाचपडत व्यवस्थित चालता येतं. तसंच त्यांना ब्रेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आपले जे अक्षर असतात ते असे वरती म्हणजे उमटवलेले असतात की आपल्या हाताला ते फील होतात. ह्याला म्हणायचं ब्रेल लिपी. म्हणजे आपल्या जर वहीमध्ये बघितलं पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये तर हे अक्षर फ्लॅट असतात, पण त्या ब्लाइंड पर्सनची टेक्स्टबुक्स असते त्याच्यामध्ये हेच अक्षर असे वरती आलेले असतात. वरती कशासाठी की त्यांच्या हाताला ते फील होतं आणि त्यांना ते एम्बॉस टाईप केलेले असतात, त्यामुळे त्यांना ते वाचता येतं. ह्याला म्हणतात ब्रेल लिपी. बघा लिफ्टमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा ब्रेल लिपीचा यूज केलेला असतो जेणेकरून ब्लाइंड पर्सनला एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरला जाण्यासाठी मदत होती. In school, universities and in some other building, you may have seen a concrete slope next to stair. This slope is called ramp. The ramp make it possible for person in wheelchair to enter the building. Some building also have special toilets for person in wheelchair. This facility exists to that people with special need can live their daily lives easily.
However, these facilities are not available everywhere. We must treat people with special needs with care whenever these facility exist in public place or not. म्हणजे बघा, ज्या व्हीलचेअरवरती चालतात काही लोक, तर व्हीलचेअर त्यांना चालता येत नसतं, त्यांच्यासाठी व्हीलचेअर असते. मग अशा व्हीलचेअरमध्ये काही स्कूलमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, काही बिल्डिंगमध्ये कॉन्क्रीटचा स्लोप तयार केलेला असतो. हा बघा स्लोप, हा जो स्लोप आहे, ह्या स्टेअरवरती किंवा ह्या जिन्यावरती ही व्हीलचेअर चालेल का? नाही. त्याच्यामुळे ह्या स्टेअरवरती ह्या कॉन्क्रीटचा स्लोप असतो, अशा ठिकाणी ही चेअर चालवली जाते. काही बिल्डिंग, काही युनिव्हर्सिटी, काही स्कूलमध्ये ह्याची सोय आहे, पण सगळीकडेच नाही. अशा वेळेला आपण त्यांना मदत केली पाहिजे. नवीन तुम्हाला एक माहिती सांगते मी, जी पुस्तकात दिलेली नाही. जर हल्ली अशी व्हीलचेअर निघालेली आहे की ती स्टेअरवरती पण चालू शकते. तिच्यामध्ये अशी सिस्टीम आहे की ती जिन्यावरती सुद्धा व्हीलचेअर तुम्ही चालवू शकता. अशी नवीन मॉडर्न व्हीलचेअर निघालेली आहे. अर्थात त्याची कॉस्ट ही जास्त आहे, पण ज्यांना परवडते ती लोक हल्ली अशी व्हीलचेअर वापरतात. त्याच्यामध्ये स्पेशल सिस्टीम असते की स्लोपवरती पण चालू शकते आणि ती जिनासुद्धा चढू शकते व्हीलचेअर अगदी इझिली. अशा नवीन व्हीलचेअर आलेल्या आहेत. Blind people can read and write by using their sense of touch. This system of writing is called braille. मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रेल म्हणजे काय, तर ते वरती अक्षर उमटवलेली असतात. म्हणजे ती अक्षर अशी वरती येतात, फ्लॅट सरफेस, आणि जी अक्षरं आहेत, लेटर्स आहेत, ते वरती येतात, जे हाताला फील होतात आणि ते त्यांना वाचता येतात. हे ब्रेल त्याला म्हणायचं. ब्रेल कॅरेक्टराइज मेक यूज रेज डॉट्स created on paper. Each character has a fixed number and arrangement of dot. A blind person can read the proper by feeling these raised dot. म्हणजे ते डॉट रेज वरती आलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना ते समजतं. However, all of the books written in ordinary script cannot be available in braille. Blind person can listen to the story if they are read out. म्हणजे ते जे डॉट्स असतात ते वरती उठाव दिलेला असतो आणि त्या डॉट्सला स्पर्श करून त्यांना समजतं की हे अशी अशी भाषा आहे. आणि पण सगळीच पुस्तकं ही ब्रेल लिपीमध्ये नाही आहेत. मग जी ब्रेल लिपीमध्ये नाही आहेत ती त्यांचे फ्रेंड त्यांना वाचून दाखवू शकतात की नाही? हे बघा, इथे एक पिक्चर दाखवलेला आहे की फ्रेंड त्या ब्लाइंड सगळेच हे ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे जे ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध नाही आहेत ते तुम्ही मित्रमैत्रिणी एकमेकाला वाचून दाखवू शकता. इथे बघा, स्पेशल नीड असलेला व्हीलचेअरवरती बसलेला फ्रेंडसोबत त्याचा दुसरा मित्र चेस खेळत आहे, त्याला हेल्प करत आहे. पुढे बघा, राईट युअर नेम युझिंग द ब्रेल कॅरेक्टर्स गिवन बिलो. टेल अस युअर फ्रेंड नेम युझिंग द साइन्स इन द साइन डॉट. बघा, ब्रेलला म्हणजे ए साठी इथे बघा ब्रेल लिपीमध्ये ए साठी असा एक डॉट जो हे आहे काय भरीव डॉट म्हणतो आपण त्याला, डार्क केलेला आहे. बी साठी असे हे 2 डॉट, सी साठी वरचे 2 डॉट, डी साठी बघा हे 3 डॉट, ई साठी हे 2, एफ साठी असे हे 3, असे 6 डॉट. ह्याच्यामधले डार्क दुसरे जे डॉट आहेत ते वरती आलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला असे 3 डॉट वरती आले असतील तर हा जे आहे. अशा पद्धतीने तुम्ही नीट ऑब्झर्व करा. ही आहे ब्रेल लिपी. जे डार्क डॉट केलेले आहेत ते वरती आलेले असतात. पहा, प्रत्येक ह्याच्यासाठी लेटरसाठी वेगळं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. मी माझं नाव लिहायचा प्रयत्न करते. बघा, हा आता माझं नाव आहे सोनाली, बरोबर. आता एस कुठे आहे पहा, एस हा बघा. मग तुम्ही हे साईन इथे काढणार. म्हणजे ते कसं आहे साईन, तर 1 2 3 4 5 6 यातले डार्क कोणते आहेत, हे डार्क आहेत, बरोबर. मी प्रयत्न करते, तुम्ही. हा झाला एस. आता ओ कुठे आहे बघा, इथे ओ म्हणजे हा. मग आपण इथे ओ कसा काढणार बघा. ओ मध्ये मला हा डार्क करायला लागेल, नंतर हा डार्क करायला लागेल आणि हा डार्क करायला लागेल, बरोबर. आता एन कुठे आहे पहा बरं. एनची ही आहे. मग इथे मी एन काढणार. एनला कशी साईन आहे बघा. मला इथे व्यवस्थित काढता येत नाही आहे, पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे नीट काढण्याचा. एनला हे डार्क करायचं. अशा पद्धतीने आता पुढे एला हे असं काढायचं. एल कोणते आहे, एलला हे असं काढणार आणि आयला हे असं. अशा पद्धतीने तुम्ही नाव जर हे काढलं तुमचं प्रत्येकाचं, तर त्या ब्लाइंड माणसाला सुद्धा ते वाचता येतं. तसेच नंबरला सुद्धा इथे दिलेले आहे कोणत्या पद्धतीचं हे आहे ते सुद्धा, कोड काय आहे. ही आहे ब्रेल लिपी. ही कशासाठी, तर ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी. आता पुढे एक तुम्हाला लिपी दिलेली आहे बघा, द साइन लँग्वेज यूज इन इंडिया. साइन लँग्वेज बघा, म्हणजे
ए साठी तुम्हाला जर एखादा वर्ड बोलायचा आहे तर ए त्यातला जो स्पेलिंग आहे त्यातला ए साठी हे, बी साठी हे, सी साठी हे, डी साठी हे, ई, एफ, जी, एच, आय, जे, के हे साईन ज्यांना दिसतं पण ऐकू येत नाही, बरोबर, ज्या माणसांना ऐकू येत नाही त्यांना हे असे हावभाव करून, असे हाताचे हे करून त्यांना तो वर्ड समजावून सांगितला जातो. बघा तुम्ही अशा लोकांसाठी टी व्हीवरती बातम्या सुद्धा असं तुम्ही कधी पाहिल्या असतील तर, मुक्यांच्या बातम्या असं आपण म्हणतो त्यांना, म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांना ऐकता सुद्धा येत नाही, समजतं, त्यांना ऐकता येत नाही त्यांना बोलता येत नाही, कारण ऐकायला येत नाही त्याच्यामुळे त्यांना कोणता शब्द उच्चारायचा हे तोंडाने समजत नाही. ते स्पेशल नीड असणारे चाइल्ड आहेत, त्यांना पटकन ते समजत नाही, अशांसाठी ह्या साईन असतात. पण अशा लोकांचं आपण कधीही मजा करायची नाही आहे, कारण ते स्वतःहून तसं त्यांनी मागून घेतलेलं नसतं, त्यांना ते मिळालेलं असतं आणि त्याचा आपण रिस्पेक्ट करायचा आहे. बघा, पीपल हू कॅनॉट हिअर use sign language, they are also taught how to lip read or follow that other people are saying. They can follow our people's speech if they speak slowly and clearly. Special sign news programs are broadcast on television for people who cannot hear. बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की त्यांच्यासाठी असे हात तुम्ही कधी बघितलं असतील तर ह्या स्पेशल नीड असलेल्या लोकांसाठी असे टेलिव्हिजनवरती बातम्या लागतात. त्या बातम्या सांगताना ते हावभाव करतात, हे अशा पद्धतीचे हालचाली करून त्यांना ते सांगतात. आणि तसंच त्यांना ऐकू येत नसलं ना तरीसुद्धा तुम्ही जर हळू बोललात, खूप स्लो नाही पण एखादी गोष्ट खूप हळूवार पद्धतीने बोललात तर त्यांच्या तुमच्या लिप मुवमेंट पण त्यांना समजतात. हे दोन पद्धतीने त्यांना ह्या भाषा समजून घेतात. डू यू नो सुधा चंद्रन इज अन एक्सपर्ट भरतनाट्यम डान्सर. शी लॉस्ट अ लेग इन अन ॲक्सिडेंट. हाऊएवर with an artificial leg she continued to dance and act with great determination. सुधा चंद्रन ही एक सुंदर डान्सर आहेत. त्या पिक्चरमध्ये पण ते आलेले आहेत काही आणि सिरियलमध्ये पण काही ते आलेले आहेत सुधा चंद्रन. पण त्या डान्सर असताना त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला डान्सच्या प्रोग्रामसाठी जाताना आणि पाय त्यांचा एक कापावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आर्टिफिशियल कृत्रिम पाय बसवला आणि त्या उत्तम डान्स करतात, ॲक्टिंग पण करायला लागलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती मात केलेली आहे. रवींद्र जैन इज ब्लाइंड. ही हॅज composed music for many movies and television program. He also received many awards for this music. रवींद्र जैन हा ब्लाइंड पर्सन आहे, पण त्याने अनेक चित्रपटांमध्ये, दूरदर्शन मालिकांमध्ये संगीत दिलेलं आहे आणि त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. शरद गायकवाड इज डिसेबल इन वन हँड. However, he had made the country famous worldwide in swimming competition. शरद गायकवाड हे एक हात त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता, हँडिकॅप होता, मात्र पोहण्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी देशाचं नाव जगभरात पोचवलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या ह्याच्यावरती मात केलेली आहे आणि पुढे गेलेले आहेत. नुसतेच पुढे नाही गेले तर देशाला सुद्धा त्यांनी देशाचं नाव सुद्धा मोठं केलेलं आहे. व्हॉट वी लर्न, आपण काय शिकलो ह्या लेसनमध्ये बघा. बीइंग सेन्सिटिव्ह is understanding the difficulties of the people in our family, locality and helping them when needs. म्हणजे आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांना मदत करणे म्हणजे संवेदनशीलता असणे होय. वी मस्ट ट्रीट ओल्ड पीपल, पेशंट अँड दोज विथ स्पेशल नीड विथ केअर अँड रिस्पेक्ट. आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील वृद्ध, आजारी व्यक्ती किंवा विशेष गरजा असलेल्या व्यक्तींशी प्रेमाने, आदराने वागायचं आहे, शक्य ती मदत त्यांना करायची आहे. इफ वी आर सेन्सिटिव्ह आवर कॅपॅसिटी टू हेल्प अदर इन्क्रीज. आपण जर सेन्सिटिव्ह, संवेदनशील असू तर आपल्याला लोकांची दुःख समजतात आणि त्यांना हेल्प करण्यासाठी सुद्धा आपण प्रवृत्त होतो, आपली वृत्ती होते. इथे आपला हा लेसन संपलेला.